ज्यांना मुलगा नाही मुलीच आहे त्यांना खूप विचार येतात, पण पुढे कसे होईल, मग अशी माणसाने आनंदी कसे राहावे हे वाटण अगदी साहजिक आहे. पण जरी तुम्हाला मुलगा असेल तर तो तुमच्या जवळ राहीलच, तुमची काळजी घेईलच, किंवा त्याची पत्नी तुमची काळजी घेईल याची शाश्वती आहे का तुम्हाला? आमच्या कॉलनीमध्ये एक काका राहत होते. काही वर्षापूर्वी काका वारले. त्या काकू एकट्याच राहतात. त्यांना 4 मुली आहेत. काका पिवळीमध्ये चांगल्या पोस्टवर होते, त्यामुळे पैशाची काही कमी नाही. आजूबाजूचे काकूंना चांगले सांभाळतात. त्यांच्या मुली जिला असं जमेल तसं 15 दिवसातून 2-3 दिवसासाठी येऊन काकूंसाठी डोसा, इडली, थालीपीठ इत्यादी इजी टी कोकवाली पीठ तयार करून ठेवतात. कारण काकू स्वतःच बनवून खातात. त्या साऊथच्या आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे डोसा वगैरे रोजसुद्धा चालतं. आतापर्यंत थोडं थोडं तरी सगळीकडे फिरत होत्या, पण आता त्यांना नीट चालता येत नाही. त्यामुळे किचनमध्येच एका बाजूला बेड ठेवला आहे त्यांचा. त्यांच्या सगळ्याच मुली चांगल्या आहेत, प्रेमळ आहेत. पण काकांची इच्छा होती की आपण कुणाकडे जायचं नाही, आणि कदाचित काकूचेही तेच मत आहे. त्यामुळे त्या एकट्याच राहतात. दिवसभर पोथी वाचणे, अभंग इत्यादी ऐकणे, मुलीशी नातवांशी व्हिडिओ कॉलवर गप्पा मारणे हे सगळं करतात. त्यांचं वय 75-80 असेल. अजून एक केस पांढरा नाही. मेहंदी लावून त्यांनी केला आहे. खूप टापटीप राहतात. त्यांच्या विचारात कधी निगेटिव्ह डोकातही नाही. नेहमी हसऱ्या आणि आनंदी. याउलट ज्यांना मुलं सांभाळत आहेत त्यांना सूनवास सहन करावा लागत आहे, तेही स्वतः उभारलेल्या घरात. त्यामुळे मुलगा मुलगी हा भेद विसरा. लग्न झाल्यावर मूल, बायको आणि आई या कात्रीत सापडतात आणि संसार वाचण्याच्या धडपडीत आईवडिलांना दुखावतात. कारण आईवडील तर आपलेच असतात, ते समजून घेतील हा विश्वास असतो. प्रत्येक मुलगा असेच आईवडिलांना अंतर देतो असे म्हणत नाहीये. मी पण ही तारेवरची कसरत फार कमी जणांना जमते. दोष कुणाचाच नसतो, फक्त परिस्थितीच असतो. त्यामुळे पुढचा जास्त विचार न करता आनंदी राहा. आपण खात्री ते सांगू शकतो का आपण किती दिवस जगणार आहोत? आधीच गेलोत, मग जी गोष्ट घडणार नव्हती याची आयुष्यभर काळज केली आणि आहे ते आयुष्य पण जगलो नाही याचा पश्चाताप होईल. मस्त ट्रिपना जा, आपले छंद जोपासा, नवीन काही ना काही शिकत राहा. असो.